Good evening, student. In this lecture, we will try to learn about the function of liver. Liver is the main organ of our body, and it is also called as factory inside our body. All the nutrient which get absorbed from the small intestine will first go to liver, and liver will decide which nutrient will be useful for other activities. आपल्या शरीरामध्ये लिव्हर एक सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे. लिव्हरला आपल्या शरीरातला आपण फॅक्टरी पण म्हणतो, कारण सगळे जे इंटेस्टाईनपासून ॲब्सॉर्ब झालेले सबस्टन्सेस आहेत ते सगळे पहिले जातात लिव्हरकडे, आणि लिव्हरच मग ठरवतो की कुठल्या सबस्टन्सचा कशा प्रकारे यूज करायचा आहे. आणि ॲसिमिलेशनच्या प्रोसेसमध्ये लिव्हर महत्त्वाची भूमिका निभावतो. आता ज्याही गोष्टींचा यूज करायचा आहे त्या गोष्टींपासून जे काही नवीन पदार्थ तयार करायचे आहे हे सगळे पदार्थ लिव्हरच आपल्या बॉडीत तयार करतो. ऑल द न्यू सबस्टन्सेस विच गेट फॉर्म्ड इनसाइड द बॉडी इज मेनली कॉन्ट्रीब्युटेड बाय लिव्हर. लिव्हर विल डिसाइड विच सबस्टन्सेस has to be assimilated in the body and which substances will get thrown outside the body. म्हणून लिव्हर एक महत्त्वाचा ऑर्गन आहे. तर लिव्हरचे फंक्शन्स काय काय आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. NCERT खूप वेळा या गोष्टीवर प्रश्न विचारते की फंक्शन ऑफ लिव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो लेट्स स्टार्ट विथ अवर लेक्चर. So if you want to summarize the function of liver, so the first and the most important function of liver is the secretion of a digestive juice called as bile. Bile is secreted by liver. It is a main digestive juice. Daily secretion of bile from liver is 700 to 1000 ml. म्हणजे पूर्ण दिवसभरात आपला लिव्हर 700 ते 1000 ml म्हणजे 1 लिटरपर्यंत बाईल हे बनवते. डू रिमेंबर द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ गॉल ब्लॅडर. स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ जी आहे ती आहे 30 ते 50 ml. याचा अर्थ असा आहे की बाईल हे प्रोड्यूस खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते आणि ते रिलीज होत राहते. पण जेव्हा ते रिलीज होत नाही तेव्हा फक्त 30 ते 50 ml बाईल हे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर करून ठेवण्यात येते, आणि स्टोरिंगच्या दरम्यान त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 10 ते 15 टाइम्स वाढवते. गॉल ब्लॅडर कसं वाढवते? बाय ॲब्सॉर्बिंग वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट फ्रॉम द बाईल. सो मग प्रश्न निर्माण होते की मग बाईलचे कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत? तर बाईल जे आहे ते मेनली कंपोज करते. Bile is mainly composed of pigments. Number 1, biliverdin. This is green in color. Number 2, bilirubin, which is yellow in color. Both these pigments are the degradation product of hemoglobin. हिमोग्लोबिन पासून डिराइव्ड झालेला पिगमेंट आहे. तर हिमोग्लोबिन मधला हीम जो हिस्सा आहे या हीम पासून पहिली पिगमेंट तयार होते बिलिवर्डिन, जिचा कलर असते ग्रीन. अँड द नेक्स्ट पिगमेंट विच इज प्रोड्यूस्ड बाय द मेटाबॉलिझम ऑफ बिलिवर्डिन इज बिलिरुबिन, हिचा कलर असते येलो. सो हे दोन महत्त्वाचे पिगमेंट बाईलमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त बाईलमध्ये बाईल सॉल्ट्स आहेत. कोणते कोणते बाईल सॉल्ट्स आहेत? तर वी आर हॅव्हिंग सोडियम, ग्लायकोकोलेट,
दुसरा आहे सोडियम टाउरोकोलेट आणि तिसरा आहे सोडियम बायकार्बोनेट. So they are the three main salts present in the bile. याच्यातला जो सोडियम बायकार्बोनेट आहे इट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द pH ऑफ बाईल विच इज 8. जो बाईलचा pH आहे तो अल्कलाइन pH आहे, अँड धिस अल्कलाइन pH ऑफ बाईल इज प्रोड्यूस बाय सोडियम बायकार्बोनेट. याच्या व्यतिरिक्त बाईलमध्ये आहेत कोलेस्ट्रॉल. This cholesterol is insoluble in water, but due to the presence of bile salt, it gets solubilized in bile. असे persons, a persons which have more or super saturated bile with cholesterol will have tendency to develop gallstone. म्हणजे असे व्यक्ती की ज्यांच्यामधलं बाईल हे सुपर सॅच्युरेटेड असते कोलेस्ट्रॉलशी म्हणजेच फॅटशी, अशा लोकांमध्ये गॉल स्टोन्स डेव्हलप होतात आणि गॉल ब्लॅडरला त्याच्यामुळे इन्फ्लामेशनला सामोरं जावं लागते आणि त्या इन्फ्लामेशनला म्हणतात कोलेसिस्टायटिस. गॉल स्टोनला म्हणतात कोलेलिथियासिस आणि इन्फ्लामेशन ऑफ गॉल ब्लॅडरला म्हणतात कोलेसिस्टायटिस. Gallstone, they are called as कोलेलिथियासिस आणि इन्फ्लामेशन ऑफ गॉल ब्लॅडर is called as cholecystitis. Clear? And removal of gallbladder is called as cholecystectomy. So do remember all these terminologies, कारण ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला MCQ मध्ये पाहायला भेटते. So to summarize, the main function of liver is to secrete bile. Bile is temporarily stored in gallbladder with the help of cystic duct. Gallbladder can store 30 to 50 ml of bile and it will concentrate the bile 10 to 15 times by reabsorbing water and electrolytes. Okay? In total, in one day, a liver will produce 700 to 1000 ml of bile. The bile mainly constitutes of pigments. There are two pigments which are present in bile. One is biliverdin, which is green in color, and second is bilirubin, which is yellow in color. These both pigments are the degraded product of hemoglobin, particularly a heme part of hemoglobin. Then the bile will also have bile salts which are sodium glycocolate, sodium taurocolate and sodium bicarbonate. Sodium bicarbonate is mainly responsible for pH of bile which is 8. And lastly, the bile will also have cholesterol which is insoluble in water, but it will get solubilized in bile with the help of bile salts. Bile salts will mainly act on the fats which are present in intestine, and bile is very helpful in digestion of fats. There will be no enzyme which is present in bile. एकदम important MCQ, एकदम important. No enzyme is present in bile. सगळ्यात महत्त्वाचा MCQ. There will be no enzyme which is present in bile. Bile मध्ये कुठलंच enzyme नाही आहे. Most important MCQ. Then the second important function of liver is storage of fat. So
व्हॉटेवर द फॅट विल गेट ॲब्सॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन, हे फॅट जाऊन जे स्टोअर होईल ते लिव्हरमध्येच मेनली जाऊन स्टोअर होते. आणि लिव्हरमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये फॅट स्टोअर झालं देन इट कॅन प्रोड्यूस अ डिसीज विच इज कॉल्ड ॲज फॅटी लिव्हर डिसीज. ओके, सो जर लिव्हरमध्ये फॅट जास्त प्रमाणात प्रोड्यूस झालं तर इट कॅन लीड टू अ डिसीज कॉल्ड ॲज फॅटी लिव्हर disease, which is mainly found in case of alcoholics. Alcoholic person, जे अल्कोहोलिक्स खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांच्यामध्ये अल्कोहोलचं रूपांतर फॅटमध्ये होऊन जाते आणि हे एक्सेस अमाऊंट ऑफ फॅट लिव्हरमध्ये स्टोअर होऊन जाते, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर डिसीज हा एक लिव्हर सिरोसिसचा प्रकार दिसून येतो. द नेक्स्ट फंक्शन ऑफ लिव्हर इज द स्टोरेज ऑफ ग्लायकोजेन. एक्सेस अमाऊंटची जी शुगर आहे आपल्या बॉडीतली, जी सध्या बॉडीला गरज नाही आहे, ती सगळी शुगर आपल्या बॉडीतली लिव्हरमध्ये ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते आणि हे ग्लायकोजेन बनवण्याचं काम इन्सुलिनचं असतं, जे आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघू. ओके, सो द नेक्स्ट फंक्शन ऑफ लिव्हर इज टू स्टोअर व्हेरियस विटॅमिन्स. जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतील ते स्टोअर करून ठेवण्याचं काम पण लिव्हर करतं. देन द नेक्स्ट फंक्शन ऑफ लिव्हर इज स्टोरेज ऑफ आयर्न इन द फॉर्म ऑफ फेरिटीन. हा पण एक MCQ येतो की लिव्हरमध्ये आयर्न कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. इट गेट स्टोअर इन द फॉर्म ऑफ फेरिटीन. सो दिस इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ लिव्हर. द नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लिव्हर इज नंबर 6 इज यूरिया सिंथेसिस. Very important. For urea synthesis, liver will run a cycle called as ornithine cycle. Ornithine cycle is the urea producing cycle which works in liver, and that's why liver मधून जी रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी आहे, the blood vessel which is draining the liver, that is hepatic vein, will have the highest concentration of urea. हा पण एक MCQ येतो की युरियाचा हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन कुठे पाहायला भेटेल. हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिया is found in case of hepatic vein, because hepatic vein is the vessel which will drain the blood from the liver. Deoxygenated blood from liver is drained with the help of hepatic vein, and that's why urea is producing liver is producing urea, so the synthesized urea is get drained with the help of hepatic vein. Similarly अजून एक प्रश्न येतो की लोएस्ट concentration of urea is found in case of renal vein. Renal vein will have the lowest concentration of urea and hepatic vein will have the highest concentration of urea. दोनही महत्त्वाचे MCQ आहे. लिव्हरमध्ये युरिया बनतो विथ द हेल्प ऑफ ऑर्निथिन सायकल. हा पण एक महत्त्वाचा MCQ आहे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन विच लिव्हर विल परफॉर्म इज इरिथ्रोपॉयसिस. that is formation of RBC. In embryonic life, particularly in embryonic life, जेव्हा आपण एम्ब्रियोच्या फॉर्ममध्ये असू, आपण एम्ब्रियोनिक लाईफ जगत असू, तेव्हा आपल्या शरीरामध्ये RBC बनवण्याचं जे काम आहे म्हणजेच इरिथ्रोपॉयसिसचं जे काम आहे ते कोण करतं? लिव्हर करतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लिव्हर इज नंबर 8 ब्रेकडाउन ऑफ RBC. In association with spleen, spleen is called as graveyard of RBC. RBC फुटण्याची जी महत्त्वाची जागा आहे ती आहे स्प्लीन.
पण स्प्लीनच्या सोबत लिव्हर पण RBC फोडण्यासाठी मदत करतो. ज्या पण ओल्ड एज RBCs आहेत त्या पण लिव्हरमध्ये जाऊन फुटतात. अशा प्रकारे लिव्हर RBC बनवण्याला पण मदत करतो इन एम्ब्रियोनिक लाईफ, आणि ॲडल्ट लाईफमध्ये लिव्हर मेनली RBC फोडण्यासाठी मदत करतो. जेव्हा ह्या लिव्हरमध्ये RBC फुटतील तेव्हा हिमोग्लोबिन बाहेर पडेल, आणि हिमोग्लोबिन बाहेर पडलं की त्याच्या हिम या पार्टपासून लिव्हर बनवून टाकेल बिलिवर्डिन आणि बिलिरुबिन. पण जेव्हा RBC फुटण्याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा बिलिरुबिन पण जास्त बनायला लावतं, आणि त्या केसेसमध्ये पर्सन विल सफर फ्रॉम अ कंडिशन विच इज कॉल्ड ॲज जॉन्डिस. सो जितक्या जास्त RBC फुटतील तेवढं जास्त बिलिरुबिनचं प्रोडक्शन होईल. जितकं जास्त बिलिरुबिनचं प्रोडक्शन होईल तितका जो कलर आहे पर्सनचा तो येलोइश होऊन जाईल, अँड दॅट पर्टिक्युलर सिम्पटम इज कॉल्ड ॲज जॉन्डिस. क्लिअर? नाउ इन द नेक्स्ट लेक्चर वी विल ट्राय टू लर्न अबाउट द anatomy of pancreas. Thank you.